श्री गणेशाय नमः. ओम नमो जी गणनायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदरा विनायका करी कृपा मजवरी. आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ वागीश्वरी वीणा शोभे दक्षिण करी विजयमूर्ती सर्वदा. नमन माझे गुरुवर्या सुखमूर्ती करुणालया. नमो संत श्रोतयांच्या पाया अभेद भेदा करुनी. आता नमो श्री पांडुरंगा यावे तुवा कथेची या प्रसंगा. निरसुनी माझिया भवसंगा करी कृपा मजवरी. गुजरात भाषेची कथा नवग्रहांची तत्वता ही ऐकता एकचित्ता संकट व्यथा न बाधती. आता उज्जयिनी नामनगरी राजा विक्रम राज्य करी. तेथील चरित्राची परी ऐका चित्त देऊनिया. कोणे एके दिवशी प्रातःकाळी बैसली होती सभा मंडळी. तेथे महापंडित त्या काळी लहान थोर बैसले. ऐसी सभा बैसली घनदाट तेथे चर्चा निघाली सुघट. म्हणती नवग्रहात कोण श्रेष्ठ सांगावे नीट निवडुनी. कोण्या ग्रहाची कैसी स्थिती कैसी पूजा कैसी मती. कोण रूप कैसी गती ऐसे यथार्थ सांगावे. ऐसे ऐकताची उत्तर पंडित सरसावले समोर. काढूनी पुस्तकांचा संभार बोलती ते यथामतीने. प्रथम एक पंडित बोलिला रविग्रह जो असे भला. जो लागे त्याच्या उपासनेला त्यासी ग्रहपीडा न बाधे. रवी तो सूर्यनारायण जे नर झाले तत्परायण. त्यांची विघ्ने होती निरसन महासामर्थ्य रवीचे. आधी व्याधी दरिद्र स्मरण मात्रेची होती दूर. मग उपासना करी जो नर चिंतिले अर्थ सर्व पुरती. रवी तो मुख्य दैवत त्याविण सर्वही जाणा व्यर्थ. नवग्रह आज्ञा पाळित ऐसा श्रेष्ठ ग्रह हा. ऐकता रवीची वार्ता आणि त्या इतर ग्रहांची कथा. तेणे निवारे सर्व व्यथा ऐसे नवग्रहही समर्थ. परी रवी असे महाबळी सर्वांमाजी अतुर्बळी. प्रत्यक्ष दिसतो नेत्रकमळी तो हा सूर्यनारायण. तव दुसरा पंडित बोलत सोमासी असे बळ अद्भुत. तो माळी ऐसे म्हणवित वनस्पती पोषितसे. जयाचे आराध्य दैवत शिवसांब कैलासनाथ. त्याच्या भाळी हा विलसत म्हणून श्रेष्ठ जाणावा. चंद्रवर्षे अमृतास तृप्त करी सर्व देवास. निशिराज महारूपस षोडस कळा जयासी. तो न गांजीच कोणासी अति सौख्यदाता सर्वांसी. सदा सर्वदा निर्मळ मानसी धन्य जयाचे पूजन. मग तिसरा पंडित बोलत ऐकराया सुनिश्चित. मंगळ तो महासमर्थ कथा ऐकतयाची. मंगळ ग्रह हा महाक्रूर जैसी का ते खड्गाची धार. तयाचा न कळे पार सर्व ग्रहांमाजी वरिष्ठ हा. मंगळ ग्रह सोनार क्रूरता जयाची अति थोर. परी तो पूजकासी कृपा कर मंगल करी सर्वदा. गर्व धरूनी पूजा न करीती मग तो खवळे उग्रमूर्ती. विलया जाय संतती संपत्ती शेवटी नाश करीची वित्वाचा. तोची पूजकांसी सदा प्रसन्न सर्व अर्थ करी पावन. सर्व दुःख निरसून अंतर्बाह्य संरक्षी. तव बोले चवथा पंडित बुध असे महाबळवंत. बुधाचा प्रताप अद्भुत सर्व ग्रहांमाजी. बुध जातीचा असे वाणी नवग्रहात शिरोमणी. विघ्ने नासती तयाच्या पूजनी सर्वानंद प्राप्त करी. बुध ज्यावरी कृपा करी लक्ष्मीवंत त्यासी करी. ऐसा तो महापरोपकारी बुधग्रह जाणीजे. बुधग्रह आहे ज्यास नीट त्यास सर्व मार्ग सुचती सुभट. कोणत्याही कार्यास तूट तो न करी कल्पांती. बुधाची बुद्धी भारी कोणासी निष्ठुरता तो न करी. संसार चिंता हरी प्राणी मात्राची सर्वथा. मग बोले पाचवा पंडित गुरुचे सामर्थ्य असे अद्भुत. गुरु तो श्रेष्ठ सर्वात इंद्रादी देवा समस्ता. गुरु ज्ञानाचा न कळे पार भाविकांसी तो करुणाकर. कर्मांचा करी चूर भव भयव्यथेसी. दुःख आणि दारिद्र्य रोग स्मरण मात्रे होती भंग. नवग्रहात महायोग्य ऐसा गुरु जाणीजे. गुरु जातीचा असे ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ असे वर्ण. सर्व देव करीती मान्य गुरुवचनासी. गुरु असे ज्ञानाचा पुरा तयाच्या साम्यासी नसे दुसरा. त्यापुढे नुरेची थारा कल्पनेचा कदाही. म्हणून करिता गुरुसेवा मग ग्रहांचा कोण केवा. गुरु सर्व भावे भजावा तेणे संतोष सर्व ग्रहांसी. शिव करी गुरुपूजनासी तेथे पाड काय इतरांसी. ऐसा श्रेष्ठ जो सर्वांसी आगमागम. तव सहावा पंडित बोलत शुक्र ग्रह असे बहुभला. जेणे राक्षसा उपकार केला संजीवनी मंत्रे करुनी.
शुक्र गुरु तो दैत्यांचा, त्रिभुवनी धाक वाहती जयाचा, पार न कळे सामर्थ्याचा, म्हणून श्रेष्ठ तो. शुक्राची शक्ती आहे फार, तो करी कर्मांचा चूर. विघ्ने पळती दूरच्या दूर, शुक्राचे नाम घेता. शुक्र पूजनी जे तत्पर, त्यांच्या शौर्यासी नाही पारावार. जो दिव्य देही निरंतर एकाक्षतो, आधी व्याधी दुःख दरिद्र स्मरण मात्रे होती दूर. सर्वाभीष्ट परिकर प्राप्त करी पूजका. नवग्रहात शिरोमणी ज्याचा महिमा वर्णिजे पुराणी. मान्यता श्रेष्ठ सर्वांहुनी शुक्राची असे जाणपा. ऐसे हे 6 ग्रह ऐकूनी राजा, तर्जनी मस्तक टोलवी वोजा. म्हणे उत्तम कथिले काजा, अखंडित याते स्मरावे. आणिक ग्रह राहिले कोण, सांगा पंडित हो निवडून. कैसी त्याची नामे खूण, त्या मूर्तीसी बोलिजे. मग संकेते बोलती पंडित, राहू आणि दुसरा केतू. हे उभयता अति अद्भुत दैत्यकुळीचे असती. मातंग जातीचे दोन्ही दुष्टक्रिया म्हणवुनी. त्यांच्या दर्शने चंद्र सूर्य गगनी चळचळा कापती. राहू पीडी चंद्रासी, केतू तो सूर्यासी. ग्रहण बोलिजे तयासी, प्रत्यक्ष दृष्टीसी दिसतसे. प्राणी मात्र सर्वजन, त्यासी न सांडिती पीडे वीण. परी केलिया पूजन स्मरण, किंचित पीडा करिताती. राहू महापीडक अनिवार माया, तद्रुपची केतू जाणराया. उभयतांची एकच चर्या, पूजन स्मरणे संतोषती. सर्व ग्रहांपरीस अतिक्रूर, जनासी पीडा करती फार. म्हणून पूजन स्मरण निरंतर राहू केतूंचे करावे. तव नववा पंडित बोलत, शनिग्रह श्रेष्ठ अवघ्यात. बलाढ्य होय अति अद्भुत, न कळे कळा तयाची. तो ज्यावरी करी कृपा, त्यासी सर्व मार्ग असे सोपा. ग्रह दिक्पाळांवरी छापा, तया शनिग्रहांचा. ज्यावरी तो कोपासी चढे, तयावरी नाना विघ्ने येती रोकडे. तयाचा संसार बिघडे, न राहे कल्पांती. शनिदेव महाक्रोधी, ज्याचा पराजय नो हे युद्धी. देवदानवा त्रिशुद्धी, दुःखदाता शनिदेव. जो का भाविक सज्ञान नर, या ग्रहाचा करी आदर. पूजन स्मरण निरंतर, त्यावरी कृपा करी शनिदेव. शनैश्वराची मूर्ती काळी, तो जातीचा होय तेली. चरणपंगू सुरत चांगली, पूजा करी काळ भैरवाची. त्याची दृष्टी पडे जयावर, करी तयाचा चकनाचूर. अथवा कृपा करी जयावर, तयासी सर्व आनंद प्राप्त होय. दृष्टीचा ऐका चमत्कार, जन्मला जेव्हा शनैश्वर. तेव्हा दृष्टी पडली पित्यावर, तेणे कुष्ठ भरला सर्वांगी. पित्याच्या रथी होता जो सारथी, तो पांगुळा झाला निश्चिती. अश्वांची नेत्रांप्रती अंधत्व आले तत्क्षणी. तेव्हा त्यांनी उपाय केले फार, तरी गुण न येची अणुमात्र. जव दृष्टी फिरवी शनैश्वर, तव तिघेही आरोग्य जाहले. ऐसे ऐकता राजा विक्रम, हासून बोले सप्रेम. म्हणे पुत्र जन्मोनिया काय काम, ऐसा अपवित्र जो. तो पुत्र नव्हे केवळ वैरी, जो उपजताच ऐसे करी. पुढे तो काय न करी, सांगा पंडित हो. ऐसे बोलला हासून, करी टाळवी वाजवी गर्जोन. सभेसी विनोद वचन, म्हणे हा पुत्र कैसा हो. ऐसे बोलता ते अवसरी, कैसी वर्तली नवलपरी. ती ऐकावी आता चतुरी, चित्त देऊनिया. त्या समयी शनिदेव विमानी, जात होते बैसोनी. रायाचे वाक्य ऐकतात तत्क्षणी, विमान खाली उतरले. अकस्मात येऊन या सभेत, बैसले तेव्हा विमानासहित. तव पाहते झाले सभा पंडित, म्हणती आले शनिदेव. मग राव उठे झड करोनी, जाऊनी नमन करी चरणी. तव टाकीला झिडकारोनी शनिदेवाने, म्हणे तू राजा ऐसा मस्त टवाळी करसी अद्भुत. याचा चमत्कार क्षणात दावी न पाहे आत्ताची. तू फार करतोस टवाळी, नसतीच चढवली कळी. तरी कन्या राशी समूळी तुझला ग्रह मी आलो. तरी आता पाहे माझा चमत्कार, तू नको करू गर्व फार. ऐसे वदोनी अतिसत्वर, विमानारूढ पै झाला. तव तो राव लागे चरणासी, म्हणे कृपा करावी दीनासी. अन्याय घाली पोटासी, कृपाळुवा शनिदेवा. तरी तो न मानीच शनिदेव, म्हणे मी तुझ दाखविन अनुभव. तेव्हा मनी खिन्न जाहला राव, चिंता मानसी फार करी. मग म्हणित असे पंडिताला, आम्ही महाग्रह उगीच छळला. तो आता कष्टविल आम्हाला, तरी कैसे करावे आता. जे जे पुढे होणार, म्हणून बुद्धी सुचे तदनुसार. तरी जे असेल लिखिताक्षर, तैसे आता होईल.
राव दिलगीर जाहला मानसी, विसर्जन करी सभेसी, जाता जाहला मंदिरासी, काही अंतरी सुचेना. करुनिया संध्या स्नान, मग करीत असे भोजन, तदनंतर करिता झाला शयन, नावेक पलंगावरी. ऐसे करिता एक मास, जाहला राया विक्रमास, मग काय वर्तले त्या कथेस, तेची आता ऐकिजे. राया विक्रमासी आला शनी, 12वा अति क्रूर स्थानी, जेणे त्रासिले बहुत प्राणी, अभाविका पीडितसे. तेव्हा पंडित बोलती वाचे, राया पूजन करी शनिग्रहाचे. 7.5 वर्षे नेमांचे, सामर्थ्य आहे जाणीजे. तुम्ही विनोदे हसला शनीसी, तरी तो कष्टविल तुम्हासी. जो का गांजितो त्रैलोक्यासी, तोची हा महाग्रह जाणीजे. चित्त करोनिया एकाग्र, ऐकावा पूजेचा प्रकार, जेणे करोनी शनैश्वर, कृपा करील तुम्हावरी. प्रथम करोनी औषधी स्नान, मग करावे प्रतिमेचे पूजन. अश्वाचा नाल घेऊन त्याची प्रतिमा करावी. शास्त्रविधी पूजा निर्धार, मग तैल अभिषेक कर. मृत्तिकेच्या कुंभावर त्याची स्थापना करावी. स्थापना झाली जाण, पुगी फल ब्राह्मणासी देऊन. 23 सहस्त्र जप संपूर्ण, यथा सांग करावा. जपसंख्या जाहल्यावरी, चतुर्थांश हवन करी. हवन झालिया उपरी, दाने करावी शनीची. मग जपकर्त्या ब्राह्मणासी, शनैश्चर रूप मानून त्यासी. दक्षिणा देऊन पूजेसी, प्रसन्नची करावे. मग करावे ब्राह्मण भोजन, यथाशक्ती द्यावे दान. ब्राह्मण तृप्त होता पूर्ण, संतोष पावे शनिदेव. जेवी रक्षी बाळकासी माता, तैसे रक्षी निज भक्ता. पंडित म्हणती राया समर्था, गोष्ट एवढी ऐकावी. राजा म्हणे पंडिताला, शनी न मानीच आम्हाला. तोची माता पिता वहिला, रक्षी तोची पैजाणा. मग बोले विक्रम पंडितासी, तुम्ही जावे आपल्या गृहासी. जे होणार असेल ते निश्चयेसी, घडून येईल नटळेची. ऐसे बोलोनिया उत्तर, काय जाहला चमत्कार. चित्त करोनिया स्थिर, श्रवण करावे सर्वाही. असो मग कोणे एके दिवशी, 2 प्रहरांच्या समयासी. कारवान वेशे उज्जयिनीसी, घोडे विकावया आले शनिदेव. रूप पालटोनी आपुले वारू विकावया आणिले. तव तेथे गिराईक पातले, रावही आला त्या स्थानी. तेव्हा किंमत पुसतसे रावो, तयासी म्हणे शनिदेवो. वारू फिरवणी पहा हो, मग कळेल मोल तयाचे. तेव्हा सारंगा वारू राव आणवीत, चाबुक स्वारासी वरी बैसवीत. तेणे घोडा फिरवला चौगगनात, अतिउत्तम फिरतसे. तव दुसरा घोडा अबलख, त्याचे मोल रुपये 1,00,001. तो सोडून तात्काळिक, आणिला विक्रमापाशी. तव त्या सौदागरे काय केले, राया विक्रमासीच बैसवले. घोडा फिरवता राव बोले, अतिउत्तम फिरतसे. तव त्या घोड्यासी कोरडा मारता, घोडा उडाला गगनपंथा. पवन वेगे वारू जाता, महावनात ते समयी. अधिक कोरडा मारता, तो अधिक जाय पंथा. घोर अवस्था होय चित्ता, केवी वर्तिली म्हणूनी. दूरदेशी अति उजाडी, जेथे घोरवन महाझाडी. तेथे नदीच्या पैलथडी, घोडा जाऊनी उतरला. तेथे राव उतरला खाली, तव नवल परिवर्तली. वारू नाही नदी गुप्त झाली, झाडाझुडांसहित. तेव्हा आश्चर्य वाटले विक्रमासी, म्हणे ईश्वरी गती न कळे कोणासी. वारू आणि वनासी, काय विचार पै जाहला. तव अस्तासी पावला वासरमणी, अंधकार प्रवर्तला रजनी. पुढे मार्ग न दिसेत नयनी, मग तेथेची पहुडला. 4 प्रहर गेलियावरी, उदयासी आला तमारी. मग तो एका नगराचा मार्ग धरी, राजा विक्रम आपण. तव तेथोनी 4 योजने दूर, तामलिंदा नामनगरी. तेथे झाला जाता अवसरी, हळूहळू पोहोचला. इकडे उज्जयिनीची कथा राहिली, ती आता पाहिजे श्रवण केली. नगरजने वाट पाहिली 4 प्रहर रायाची. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी, वारू द्यावा आमचा आम्हासी. कोणीकडे नेले वारूसी, राया विक्रमाने. तव पाहते झाले नगराबाहेर, कोसी 2 कोसी 4. परी कोठे न दिसे राजेश्वर, मग चिंता प्रवर्तली. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी, सत्वर शोधून आणा रायासी. नाही तरी आम्हासी, पैका द्यावा वारूचा. तेव्हा प्रधानासी पडली चिंता, मनी म्हणे कसे करावे आता. रायाचा शोध न लागे तत्वता, सौदागरे अडविले. मग प्रधाने काय केले, सौदागरासी बोलाविले. म्हणे वारूचे मोल काय वहिले ते सांगा आम्हासी.
तयाने मोल सांगताची झडकरी, मग पैका घातला तयाचे पदरी. तेव्हा प्रधानासी पुसोनी, सत्वरी जाता झाला शनिदेव. सौदागर गेलिया पाठी, मागे काय वर्तली गोष्टी. नगरजन सर्व होती कष्टी, देशपट्टणे धुंडिली. नगरी झाली ऐसी परी, इकडे राजा विक्रम काय करी. तया तामलिंदा पुरनगरी, ग्रामा माझी प्रवेशला. तव तेथे व्यवहारी सावकार, जातीचा वैश्य धनाढ्य थोर. तेव्हा तयाचे दुकानावर, राजा नावे स्थिरावला. सावकाराचे दुकानी, विक्री होतसे द्विगुणी. त्याने भला माणूस जाणोनी, आदर केला तयाचा. मग व्यवहारी बोले भावे, तुम्ही आता मुखमार्जन करावे. जातीचे कोण आम्हा सांगावे, नामग्राम तुमचे पै. राजा म्हणे तया वैश्यासी, आम्ही क्षत्रिय सोपरियेसी. आमुचा मुलख दूरदेशी, क्षण एक येथे उतरलो. मग सावकारे करविला पाक, अतिउत्तम षड्रसाधिक. भातपुऱ्या सांडगे देख, करविले बहुत प्रकार. मग तो वैश्य म्हणे क्षत्रिया, उठा वेगे जेवावया. भोजन करुनी लवलाह्या, मग जावे सुखरूप. मग राव करी संध्या स्नान, तदनंतर साहिता झाला भोजन. उत्तम प्रकारचे पक्वान्न, सेवनी तृप्ती पावला. तेव्हा वैश्य म्हणे क्षत्रियासी, सत्य सांगावे आम्हासी. मग विक्रमे कथिले तयासी, तेव्हा तो निज अंतरी समजला. आता त्या सावकाराची कन्यका, नाम तिचे अलोलिका. तिचा पण हाची देखा, इच्छिला वरवरावा. परी तिसी न मिळे इच्छावर, वैश्य शोध करी निरंतर. तवा हा विक्रम राजा परिकर, म्हणे यासी द्यावी कुमारिका. तेव्हा तो बोले कुमारिकेसी, बाई उत्तम वर आणला तुझसी. आता तू माळ घाली यासी, न करी अनुमान. हा स्वरूपे आहे सुंदर, 32 लक्षणी परिकर. हा भाग्यवंत जानवर, यासी वरी कुमारिके. तेव्हा कुमारी बोले पित्यासी, तुम्ही बहुत वर्णिता यासी. परी न भरता मम मानसी, तव न वरी तयासी निर्धारे. आज पाहीन त्याचे लक्षण, कैसे चातुर्य काय ज्ञान. भाषणावरून प्रमाण सर्व कळो येईल. ऐसे वदता झाली सांज, तव असतासी गेला भानुराज. पित्यासी म्हणे महाराज, पांतिकासी पाठवावे. मग वैश्य म्हणे क्षत्रियासी, जावे निद्रा करावयासी. अतिरम्य चित्रशाळेसी, तेथे सर्व विदित होईल. मग तो विक्रम उठोनी चालिला, जेथे होती चित्रशाळा. तेथे हंस मयूर कोकिळा, नाना प्रकारचे लेपिले. चित्रे रेखिली बहुकुशलता, वारू आणि गजरथा. चित्रकारे चित्रे रेखिता, आळस काही न केला. पुढे पाहे राजा नयनी, तव अपूर्व मंचक देखिला तत्क्षणी. त्यावरी पासोडा लेपदोनी, अंतरुण घातलीसे. रत्नखचित सुरंग पलंग, त्यावरी नाना परीचे रंग. जाई जुई पुष्पे सुरंग, सेज केली अतिनिगुती. वरती लोंबती मोतियांचे घड, चांदवा करीतसे फडफड. समया जळती धडधड, चतुष्कोणी चार पै. ऐसे पाहुनी राव झाला चकित, म्हणे न कळे काय आहे वृत्तांत. हा कोण देश कोणती गत, होईल ती कळेना. कर्माच्या गती असती गहना, जे जे होणार ते कदा चुकेना. ते ते भोगल्या वीण सुटेना, देवादिका सर्वांसी. तरी हे शनिदेवाचे छळण, त्याने ही माया रचिली जाण. आता होणार ते होय आपण, जो सर्वांसी पीडितसे. ऐसा मनी करोनी विचार, मग निद्रा करी राजेश्वर. तया पलंगी साचार, सावधान निजे अंतरी. नाना परीचे करी विचार, बुद्धीचे तरंग अपार. म्हणून निद्रा न ये साचार, परिमुख आच्छादन केलेसे. राये केली ऐसी परी, मग वैश्यकन्यका काय करी. पंचारती घेऊ न करी, आली रंगमहाला कारणे. तिने केला सर्व शृंगार, गळा शोभती मोतियांचे हार. केशर कस्तुरी कर्पूर, सुगंध द्रव्ये आणली पै. पायी पैंजण नुपुरे, ती झणत्कार करती गजरे. पदकांसी जडिले दिव्य हिरे, त्यांचे तेज फाकतसे. ती जैसी पुतळीच केवळ, 32 लक्षणी वेल्हाळ. मृगनयनी विशाल भाळ, येऊन उभी ठाकली. राव निद्रेचे मिष करून, पलंगी पहुडलासे जाण. तो न उठे ऐसे जाणून, मग कुमारी काय करी. चंदन पात्र घेऊनी हाती, अलोलिका होय शिंपिती. तरी जागा न होय नृपती, कोणाही प्रकारे करुनी. ऐसी एक प्रहर झाली कष्टी, जागा न होय मग झाली हिंपुटी. मुक्ताहारी ठेवूनी खुंटी, निद्रा करी सचिंत. तव निद्रा आली कामिनीसी, मग राव उघडता मुखासी. विचार करी निज मानसी, मी सत्वधीर म्हणवितो. परोपकारी माझे मन, पापास भीतो रात्रंदिन. ही तव कन्या असे जाण, कैसे भाषण करावे.
ऐसा विचार करी निज मानसी, तव तो निद्राभार कामिनीसी. मग पाहता झाला चित्रासी, तेथे अपूर्व वर्तले. चित्रीचा हंस निर्जीव, परी तो काय करता झाला लाघव. खाली उतरवणी सावयव, हाराची मोतीये भक्षितसे. राव पाहुणी झाला चकित, मनी म्हणे हे आश्चर्य मात. परी ही गोष्ट अनुचित, दुःखदायक आपणासी. जरी हार घ्यावा काढुनी, तरी ब्रीद जात असे निरसुनी. परासी दुःख न द्यावे म्हणून ब्रीद असे माझे हे. परंतु गोष्टी हे अघटित, आपणासी दुःख होईल प्राप्त. ग्रहदशेचे मान सत्य, परिहार न काढावा. ऐसा निश्चय राये केला, इकडे सर्व हार हंसे गिळला. ते पाहुनी राव निजला, कुमारिके शेजारी. तव उगवला असे दिन, कुमारी उठली खडबडून. म्हणे हा पित्याने वर आणिला जाण, अति मूर्ख नपुंसक. मनी क्रोध आला भारी, उठोनी चालिली झडकरी. तव ती हार पाहे खुंटीवरी, तेथे काही दिसेना. हार न देखे कुमारिका, ती म्हणे पांथिका अविवेका. हार घेऊनी महाठका, निद्रा केली सुखरूप. तरी हार देई माझा झडकरी, तुझ पचणार नाही चोरी. ऐसी या गोष्टीने तुझी थोरी, राहणार नाही तत्वता. तरी हार दे माझा मजप्रती, मगत वाजावे आपुल्या पंथी. याची चर्चा झाली या निश्चिती, नाश होईल शरीराचा. तव पांथस्थ म्हणे कुमारिका, हार नाही आम्हासी ठाऊका. येथे निद्रा केली म्हणून देखा, आळ घालिसी आम्हावरी. तव ती कुमारी संतप्त मनी, पित्यासी सांगे तत्क्षणी. म्हणे इच्छावरण आणिला मज लागुनी, त्याचे लक्षण अतिउत्तम. तुम्ही ठकचोर आणिला घरा, तो तस्कर विद्ये माझी पुरा. तेने चोरिले माझी आहारा, तरी तो मागून घेईजे. तेव्हा वैश्य म्हणे पांथिकासी, तुझ विश्राम दिधला कासयासी. तरी तू का हार घेऊन बैसलासी, बरा झालासी उतराई. उत्तम भोजन दिधले देखा, आणि ही अर्पिली निज कन्यका. ऐसे असता महामूर्खा हे काय आचरलासी. बराच फेडिला उपकार, देई माझे कन्येचा हार. मगत वाजावे सत्वर आलिया पंथे. तव राव म्हणे सावकारासी, तुमचा हार नाही मजपाशी. हा कर्मभोग ओढवला सायासी, नसतेची विघ्न हे. तेव्हा सावकारासी क्रोध आला, तेने सेवकांसी हुकुम केला. बंधन करावे या तस्कराला, मार द्यावा निष्ठुरपणे. यासी मारल्या वाचून, हार हस्तगत न होय जाण. हा पक्का चोर म्हणून ऐसे लक्षण पैयाचे. मग त्या सेवकी धावनी सत्वर, बांधिला तो मुसाफर. अतिशय दिधला मार, दया नाही अंतरी. ते मारती अति निष्ठुर होऊनी, दया नाही अंतःकरणी. मारा मारा ऐशा वचनी, वैश्य तेव्हा बोलत. मार मारून केला जर्जर, म्हणती हार देईगा सत्वर. महानिर्दय निष्ठुर, दया नये कोणासी. मग राव म्हणे वैश्यासी, हार नाही गा आम्हा पाशी. कष्टवितोस शरीरासी, वृथाची जाण कायसा. तो वैश्य म्हणे सेवकाला, हा पक्का तस्कर नव्हे भला. अद्यापि नाही कबूल झाला, मार खातो निशंक. मग तो व्यवहारी काय करी, जाऊनी रायाचे दरबारी. राया चंद्रसेना श्रुत करी, सांगे सकळ वर्तमान. ते ऐकोनी राजेश्वर, म्हणे आणावा तो तस्कर. ऐसे वचनी ऐकून सत्वर, सेवकांची मांदी धावली. त्यांनी बंधन करोनी विक्रमासी, आणि ते झाले रायापाशी. मग प्रणिपात केला वेगेसी, सन्मुख उभा राहिला. मग राव बोले पांथिकासी, हार आहे की तुझपाशी. तो देई आता सावकारासी, प्राण वाचवी आपुला. तव विक्रम बोले वचना, ऐक राया चंद्रसेना. हार घेतला नाही जाणा, असत्य न बोले कदाही. हाराचा सांगावा विचार, तरी वृथा म्हणाला तुम्ही सर्वत्र. न घडे तोची विचार, घडला असे समर्था. आम्हासी ग्रह नाही सानुकूल, नसतीच उत्पन्न होते कळ. त्याची काय करून हळहळ होणार ते होतसे. बरे चोरी न करावी परंतु केली, बरी आता पाहिजे क्षमा केली. सर्व अपराध पोटी घाली, कृपा करी महाराजा. ऐसे वचन ऐकता राजेश्वर, क्रोधे संतप्त जैसा खदिरांगार. गर्जना करोनी सत्वर, काय बोलता जाहला. सेवकासी म्हणे उठा सत्वर, तोडा याचे चरण कर. टाकून द्या नगराबाहेर, अन्न उदक न द्यावे. ऐसा रायाचा अविवेक, मूढमती ते सकळिक. नाही कोणीही भाविक, यथा राजा तथा प्रजा. तई रायाचे मुखी शनैश्वर, सुचू न दे काही विचार. तोची पीडा करी वारंवार, दुःख देत राया ते. ऐसे चंद्रसेनाचे उत्तर ऐकुनी, सेवक उठले झड करुनी. राया विक्रमासी चालिले घेऊनी, त्या नगराबाहेर. नेऊन या नगर प्रदेशी, तोडिते झाले करचरणांसी.
अश्रू येती जनांच्या नयनांसी, महासंकट ओढवले. तेव्हा हातपायचारी, तोडिले त्याचे निष्ठुरी. टाकोनी ग्रामा बाहेरी, सेवक गेले सांगावया. मग राजा पुसे सेवकाला, तो मेला किंवा वाचला, त्याचा प्राण कोठे उरला, ऐसे बोला उत्तर. मग सेवक म्हणती महाराज, सत्वरची प्राण जाईल सहज. करचरणान्विज आत्मराज, कैसे सुख पावेल. खाण्यावीण हैराण, शरीरी पीडा अति दारुण. तळमळ करी रात्रंदिन, महादुःख होतसे. इकडे राजा विक्रम काय करी, हात पायांचे दुःख भारी. जैसा मत्स्य तळमळ करी, उदकावीण जाणपा. कोणी येता ती वाट सरू, त्यासी पाहता येत गहिवरू. ते म्हणती हे परमेश्वरू, कोण कष्ट या प्राणियासी. जरी अन्न उदक कोणी द्यावे, तये राये त्यासी दंडावे. ताडन बंधन करावे, ऐसा धाक जनांसी. ऐसे असता झाला एक मास, अति दुःख होतसे विक्रमास. परी दया न ये कोणास, ग्रहदशा म्हणवुनी. राव विक्रम शोक करी, म्हणे ग्रहा समर्था कृपा करी. निष्ठुर न व्हावे निजांतरी, दया करी दीनासी. ऐसी करुणा भाकता तये वेळी, मग शनैश्वरासी कृपा आली. म्हणे तया याच्या सत्वाची न कळे खोली, सीमा झाली तत्वता. तरी आता पीडू नये तत्वता, केली रायाच्या मनी प्रेरकता. चंद्रसेन द्रवला चित्ता, म्हणे अन्न उदक देत जावे. अन्न उदकाची आज्ञा झाली, नगरजनांसी दया आली. ते आणोनी देती नित्यकाळी, कनवाळू कृपाळू जन. अन्न उदका होतसे सुकाळ, परंतु चरणांविण पांगुळ. त्या अतिदुःखे होतसे विभळ, चैन न पडे क्षणभरी. ऐसी क्रमिली वर्षे दोन, तोवरी दुःख सोशिले अतिदारुण. ऐसे कर्माचे विधान, भोगल्या वीण सुटेना. तव कोणे एके दिवशी, तेलीण बैसोनी शिबिकेसी. जात होती सासुऱ्यासी तया मार्गाने, त्या तेलिणीचे माहेर होते ते उज्जैनी नगर. सासरे तामलिंदापूर नगर, ऐसे श्रोती जाणावे. तेथील तेलियाने उज्जैनीहून स्नुषा आणली मूळ करोन. तव ती त्या मार्गावरून येत होती उभयता. तेव्हा त्या तेलिणीने पाहिले विक्रमा कारणे. म्हणे राजा कोणे आणिलासे ह्या स्थानी. मग ती खाली उतरोनी कामिनी, लागली विक्रमाच्या चरणी. म्हणे हातापायांविना चोनी, कोण अवस्था शरीराची. राजा अवलोकी तेलिणीकडे, बाई विजयी असोत तुझे चुडे. काय वृत्तांत ग्रामाकडे, तो सर्व सांग मज. मग कामिनी म्हणे अहो राया, सर्व सुखी आहेत करुणालया. परी हे अवस्था तुमच्या देहा, काय म्हणून जाहली. राव म्हणे ऐक पतिव्रते, हा कर्मभोग जाण निरुते. ग्रहदशा फिरली माते, ते कर्तृत्व देवाचे. मग सर्व सांगितले तियेसी, जे जे वर्तले ज्या समयासी. ते ऐकुनी म्हणे विक्रमासी, धन्य धन्य रे विधातिया. मग ती तेलीण काय करी, रायासी शिबिके माझी बैसवीत. आपुल्या गृहासी घेऊन जात, अत्यादरे करोनिया. तव तो तेली कापे थरथरा, म्हणे हे विघ्न आणले घरा. जरी श्रुत होईल राजेश्वरा, मग कैसे करावे आपण. तेव्हा सून म्हणे श्वसुरासी, हा विक्रमादित्य निश्चयेसी. धर्मनीती राज्य करी उज्जयिनीसी, परी हे दशाग्रहाची. हा माळवा देशींचा धनी, जैसा उकिरड्यात पडला चिंतामणी. दैवे लाधला आपणा लागुनी, म्हणून आला गृहाते. मग तो तेली काय करी, राया चंद्रसेना श्रुत करी. आपण तस्कर टाकीला जो बाहेरी, हस्तपाद खंडोनी. जरी आज्ञा होईल राजेश्वर, तरी आणीन तया तस्करा. दया उपजली मम अंतरा, दीन अनाथ म्हणवोनी. मग राव म्हणे भला रे भला, आणावे तया तस्कराला. प्रतिपाळ करी वहिला, अन्न वस्त्र देऊनी. ऐसा हुकुम केला रायाने, मग तेली आला घरा कारणे. तेव्हा तेलियासी विक्रम म्हणे, गोष्ट सांगतो ऐका ते. मग राव म्हणे मेहतरासी, तुम्ही श्रुत न करावे कोणासी. विक्रम आहे मम गृहासी, ऐसे कोठे न वदावे. मग तो तेली म्हणे राजेश्वरा, घाणा हा कावा माझी या घरा. देईन मी अन्न आणि वस्त्र, ऐसा नेम पै माझा. मग विक्रम म्हणे तेलियासी, धन्य तुझी बुद्धी ऐसी. तुझे उपकार न फिटे आम्हासी, महासंकटी रक्षिले. ऐसे करिता काही एक दिवस, होते झाले विक्रमास. तया तेलियाचे घरी रात्रंदिवस, घाणा हा कितसे. तव 7 वर्षे परिपूर्ण झाली, पुढे कथा कैसी वर्तली. ती पाहिजे श्रवण केली, एकाग्र चित्ते करुनी. मग कोणे एके दिवशी, सायंकाळ झाली निशी. घाण्यावर असता विक्रमासी, बुद्धी कैसी आठविली. तो दीपरागाचा अवसर, ध्यानात आणि राजेश्वर.
राग आळवितसे मधुर सुस्वर कंठे करोनी रागोद्धार करिता प्रत्यक्ष दीप लागले लक्षानुलक्ष जैसी दीपावळीच देख प्रकाशमान नगरात तव एकस्तंभाच्या माडीत राजकन्या अतिरूपवंत नामे पद्मसेना निश्चिंत बैसलीसे आनंदे तेव्हा तिने अवलोकिला प्रकाश मग पाचारले परिचारिकेस म्हणे कोणे केले दीपोत्सवास शोध करुनी मज सांगा दीपावली तो आज नाही आणि लग्नही नसे कोठेही तरी हे आश्चर्य दिसते पाहून यावे सत्वर इकडे दीपराग झाला संपूर्ण तेव्हा दीप मावळले मुळीहून मग दुसरा श्रीराग नामे करून तेथे राग आळवी तसे पद्मसेना म्हणे परिचारिकेसी हा पुरुष राग ज्ञानी विशेषी राग आळवितो अतिसुरसी कोण्या स्थळा पहागे ह्याचा आणावा समाचार धुंडाळावे सकळ नगर जेथे असेल तो नर येथे आणावा वेगेसी तेव्हा परिचारिका चौघी जणी नगरी शोध करती तत्क्षणी तव तो तेलियाची घरी घाणी हाकी तसे चौरंगा त्या परितोनी राजकन्येसे सांगिती की चौरंगा केला जो निश्चिती तो तस्कर तेलियाच्या गृहापती घाणा हाकीत बैसला तोच करीत आहे रागरंग परिस्वरूप दिसत आहे बेढंग जैसे काय ते शिमग्याचे सोंग ऐसिया परी दिसत असे मग पद्मसेना म्हणे साचार तरी घेऊन या तो तस्कर जीवे भावे करीन भ्रतार वेध लागला अंतरी परिचारिका म्हणती प्रमाण परी राया श्रुत करावे जाण म्हणजे न लागे दूषण शब्द नये आम्हावरी तेव्हा पद्मसेना म्हणे तुम्हास काही तयासी येथे आणावे पाही मग रायाशी श्रुत करीन लवलाही तुम्ही मनी भिवू नका तेव्हा परिचारिका निघाल्या तेथुनी येत्या झाल्या तेल्याचे दुकानी मग त्या तेलियासी पुसोनी तयासी घेऊन चालिल्या एक स्तंभाच्या माडीवरी तयासी नेले पैसत्वरी मग त्या ते अवलोकनी राजकुमारी अंतरी संतोषली मग ती वदे चौरंगासी तुम्ही रागज्ञानी अतिविशेषी तरी आता रागोद्धार करावा वेगेसी जेणे तृप्त होती श्रवण हो मग तो करी रागोद्धारा यथा न्याय गातसे सुस्वरा कंठ त्याचा अतिमधुर जैसा गंधर्व दुसरा ऐसा राजकन्येच्या माडीवर रागरंग होतसे अपार तव चंद्रसेन आपुल्या माडीवर ऐकता जाहला मग रावपुसे परिचारिकेसी अजी कुमारिकेच्या महलासी रंग होतो दिवसानिसी कोणे कार्यासी सांगपा मग दासी म्हणती समर्था हा अन्याय आम्हासी लाविता परी हे निजकन्येची अवस्था आम्हाकडे काय शब्द परी आमची एक विनवणी येऊनी पहावे निजनयनी मग येईल कळोनी सर्व अवस्था तेथील पद्मसेनेचा विचार आम्हा सांगता न ये साचार म्हणून तेथे चलावे सत्वर मग जे करणे ते करावे तव त्या रायासी निद्रा आली पुढे कथा कैसी वर्तली ती पाहिजे श्रवण केली एकाग्रचित्ते करोनिया राजा विक्रम त्या माडीवर बैसलासे चिंतातुर तव 7.5 वर्षे साचार भरली शनिदेवाची राजा मनी चिंता करीत म्हणे उज्जयिनी मज होईल प्राप्त क्लेश भोगले अत्यंत म्हणी कृपा न करी ग्रहस्वामी ऐसा राव चिंता करीत तव तेथे काय वर्तली मात शनिदेव होऊन कृपावंत सन्मुख उभा ठाकला म्हणे ऐकराया विक्रमसेना मज न ओळखसी अज्ञाना अद्यापि अनुभव तव मना आला किंवा नाही मराव उठू पाहे झड करोन परी ते नाही तकर चरण तेव्हा तैसाची भूमी शयन लोटांगण घाली तसे तेव्हा शनी म्हणे राया विक्रमा धन्य तुझा महिमा आता मी प्रसन्न राजोत्तमा इच्छा असेल ते माग तव विक्रम सद्गद बोले वचन म्हणे मनुष्य देहान पीडी जाण हेची द्यावे मज वरदान कृपाळुवा शनिदेवा म्या दुःख सोशिले अनिवार ऐसे प्राण्यांसी नाही सोसवेणार परी तू कोणासी न पीडी साचार हेच मागणे शनिदेवा ऐसे ऐकोनी शनिदेव म्हणे धन्य धन्य तू विक्रमराव बर पीडेचा अनुभव जाणतोसी निजांतरी तू न मागसी हात पाय राज्य छत्रादी सुखोपाय तरी तुझ ईश्वर म्हणोये परमदुःख निवारिसी मग कृपा उपजली शनिदेवासी राव करचरणादी रूपासी पहिल्याहुनी अति विशेषी सुंदर काया पैकेली मग राव शनिदेवाचे चरण धरी म्हणे कृपाळुवा कृपा करी हेची मागणे साचारी न करी पीडा कोणासी मग राया ते शनिदेव बोले म्या काय तुझ दुःख दिले दुःख गुरुनाथे पाहिले ते कष्ट कोणे रीती
तुझ दुःख दाविले किंचित, म्या कैसे त्रासले देवदैत्य, ते श्रवण करी निश्चित, गुरुपीडा अवधारी. एके दिवशी प्रातःकाळी नमन केले गुरुमाऊली, मग हस्ते जोडोनी ते वेळी विनंती करी तयासी. अहोजी श्री गुरुनाथा, मी तुमच्या राशीस येतो आता, तरी मान्य करी कृपावंता 7.5 वर्षा दे. मग गुरु म्हणे गा मजसी, तुम्ही कृपा करावी आम्हासी, न यावे आमुच्या राशी, घडी एक जाणपा. मग मी वदलो ते वेळा, तुम्ही करता माझा कंटाळा, तरी मज थारा नाही दयाळा, कोणी न करी मान्य मज. तरी 5 वर्षे मान्य करी, अथवा 2.5 वर्षे पदरी धरी. 2.5 वर्षांची परी थोडकीच असे, परी ते न मानीच गुरु. मग मी म्हणे न घडे निर्धारू, पुन्हा मनी केला विचारू, की गुरुसी गांजावे. गुरु केवळ माऊली, सदा कृपेची करी सावली. गुरुवचन न मानिता ये वेळी, अधपात प्राप्त होय. ते वेळा मी लागलो चरणी, विनंती करीत विनीत वचनी. मी प्रसन्न तुझ ग्रह शनी, माग माग गुरुनाथा. तेव्हा गुरु म्हणे शनैश्वरा, आम्हावरी कृपा करा, न यावे आमुच्या शरीरा, हेची आता मागतसे. मग मी प्रसन्न जाहलो ते क्षणी, 7.5 प्रहर येतो म्हणून. तुम्ही मान्य न केल्यास सर्व प्राणी, न मानती मज लागी. मग गुरुदेव म्हणे प्रमाण, तरी 1.25 प्रहर येणे जाण. ते म्या मान्य केले वचन, मग आज्ञा दिधली गुरुने. गुरु विचार करी निज मानसी, स्नान संध्यादी स्वकर्मासी, करिता दवडीन 1.25 प्रहरासी. मग तो शनी काय करील, ऐसा गर्व धरिला मनात, तो मज कळला वृत्तांत. मग म्या विचारले चित्तात, काही चमत्कार दाखवू. तव ते आली ग्रहाची वेळ, तेव्हा गुरु जाहला उतावेळ. म्हणे मृत्यूलोकी गंगाजळ, तरी स्नाना लागी पै जावे. शनिग्रहाची पडता छाया, तेव्हा पालटली गुरुची काया. मग फकीर वेशे तया ठाया, शनैश्वर पातला. तयापासी खरबुजे होती 2, ती केली गुरुसी अर्पण. मग गुरु हर्षयुक्त होऊन 2 पैसे देत तया. मग स्नान करोनी ते वेळी, धोतरात फळे बांधिली. झारी शोभे करकमळी, चालिली ते मार्गाने. तव पुढे दिसे एक नगरी, तेथे काय झाली परी. रावप्रधान समसरी, 2 पुत्र दोघांसी. ते उभयता त्या दिवशी गेले होते शिकारीसी. 2 प्रहर झाले तयांसी, वाट पाहे राजेंद्र. तव ते येता दिसेना, इकडे उशीर झाला भोजना. तेव्हा सेवकांसी केली आज्ञा, धुंडून आणा दोघांसी. मग ते सेवक निघाले सत्वर, लकबगा आले गावाबाहेर. तव तो पुढे देखला विप्र, हाती झोळी खरबुजांची. तव शनैश्वरे केली माव, फळांची मस्तके झाली सावयव. सेवकी ओळखला ब्रह्मदेव, म्हणती तुम्हापासी काय आहे. ब्राह्मण म्हणे सेवकांसी, खरबुजे घेतली फराळासी. सेवक म्हणती रुधिरासी, स्त्राव होतो दिसतसे. तू ब्राह्मण किंवा शूद्र, वस्त्रातून गळे रुधिर. काय आहे ते सत्वर, दाविजे पै आम्हासी. मग गुरु झाला भयभीत, म्हणे हे अघटित काय वदत. अधोदृष्टी झोळी पाहत, तव ते रुधिर प्रत्यक्ष. सेवक झोळी घेती हिरोन, मग ती पाहती सोडोन. तव शिरकमळे निघाली 2 प्रधान राजपुत्रांची. सेवक म्हणती रे चांडाळा, महादुष्टापतिता खळा. ब्रह्मवंशी अमंगळा, दया नाही तुझ अंतरी. मग ते क्रोधयुक्त मानसी, बंधन करती ब्राह्मणासी. मारित मारित तयासी, रायापाशी आणले. राया सन्मुख उभा करून, सेवक सांगती वर्तमान. हा बाळ हत्यारी ब्राह्मण, याने उभयतांसी मारिले. ऐकताची रायाची आली मूर्छना, मने म्हणी कैसे केले नारायणा. एक पुत्र होता तो मना, नाही आला तुझ्या की. ब्राह्मण नोहे हा काळ, याने गिळला माझा बाळ. तरी यासी नेऊन तात्काळ, सुळावरी देईजे. ऐसा हुकुम होता रायाचा, सूळ करविला लोखंडाचा. नेऊन रोविला पैसाचा नगराबाहेरी. तव भृगुचिया मंदिरात वर्तमान झाले श्रुत. तेव्हा एकची वर्तिला आकांत, तो लिहिता ग्रंथ विस्तारेल. परी राजपुत्राची कामिनी, पतिव्रता लावण्य खाणी. वार्ता ऐकता तत्क्षणी, सती जावया सिद्ध झाली. आता इकडे गुरुनाथासी घेऊन गेले सुळापासी. तेव्हा न सुचे काही, गुरुसी ग्रहदशेने वेष्टिले. मग गुरुवदे सेवकाला, आता सुळी न द्यावे आम्हाला. 10 सहस्त्र रुपये तुम्हाला देतो, क्षणभरी थांबावे. 2 घटका आम्हासी, सुळी न द्यावे निश्चयेसी. मग अवलोकावे नेत्रांसी, कैसे होईल ते. ऐसे करुण शब्द बोलता तया, मग त्या सेवकासी आली दया. तेव्हा ते म्हणती 2 घटका थांबोनिया, मग देऊ सुळावरी. ऐसे बोलता बोलता जाण, 1.25 प्रहर झाला परिपूर्ण. प्रधान राजपुत्र 2 जण आले वारून सहित.
जेणे रायासी जाणविले त्यांचे दरिद्र दूर केले. मग सेविकांसी आज्ञा पिले सुळी न द्यावे ब्राह्मण. तेव्हा सेवक धावले सत्वर येऊनी नगराबाहेर. सांगितला समाचार सुळी न द्यावे ब्राह्मणा. मग तो आणला रायापाशी उभा राहिला सन्मुखेसी. आशीर्वाद देऊनिया रायासी आपला वृत्तांत निवेदिला. ऐकून राव झाला सद्गतीत म्हणे मज नव्हते विदित. मी दूषण लावून वधित होतो तुम्हा गुरुराया. दिग्दिग्हा संसार मी महापापी अनिवार. केवढा केला विचार राज्य मंदे करोनिया. तेव्हा सद्गतीत झाला नृपती गुरुचरण धरले प्रीती. स्फुंदोनी रडिती निश्चिती मी अपराधी गुरुराया. नेणतेपणे झाला अविचार तो क्षमा करी साचार. मग हात धरोनी सत्वर सिंहासनी बैसवेला. मग गुरु म्हणे ऐक भूपाळा हा अन्याय नाही तुझला. ही शनैश्वराची कळा दुःख दाविले तयाने. मग झोळी आणूनी पाहती तव ते खरबुजेच दिसती. शिरकमळांची आकृती अदृश्य झाली तात्काळ. असो राये करविले भोजन गुरुपंक्तीस बैसला आपण. आणखीही दिव्य ब्राह्मण सर्वही तृप्ती पाविले. मग गुरुसी वस्त्रे भूषणे दिदली राया भृगुने. तेव्हा आज्ञा घेऊन गुरुने प्रयाण केले तेथोनी. मग शनिदेव आले गुरुपाशी नमन केले साष्टांगेसी. म्हणे वर्तणूक झाली कैसी ती सांगावे गुरुनाथा. गुरु म्हणे बापा शनैश्वरा 1.25 प्रहरात केला माझा मातेरा. 7.5 वर्षे येतासी खरा तरी मग काय होते कळेना. तू ग्रहान माझी ग्रहश्रेष्ठ जीवासी देसी बहुकष्ट. मी गुरु तुझ अतिश्रेष्ठ बरा उपकार फेडला. असो जे झाले ते वरे झाले परी ऐसे कोणा न कष्ट विवहिले. तुझ शपथ माझी ये वेळा शनिग्रहा समर्था. मग शनिदेव म्हणे गुरुसी गर्व न धरावा मानसी. गर्व धरील त्या पुरुषासी ऐसेच मी गांजीन. गुरुजी तुम्हासी गर्व झाला म्हणून हा अपराध घडला. तरी क्षमा करा या बाळकाला अपराध पोटी घालिजे. मग शनी गेला शिवापासी म्हणे आता येतो मी तुम्हासी. तव शंभू म्हणे आम्हासी काय करीसी येऊनी. परी येशील तेव्हा सांगून येणे ऐसे उभयता झाले बोलणे. मग दुसरे दिवशी शनीने येतो म्हणून सुचविले. शंकरे ऐकोनी वचनासी क्षण एकला लपला कैलासी. मग वदता झाला शनीसी तुवा मुझे काय केले. मग शनी म्हणे महादेवा तुमचा धाक त्रिभुनी सर्वा. मज भेणे लपले ती देवादिदेवा हे काय थोडे असे. ऐकोनी हास्य करी कैलास राज म्हणे धन्य तुझे उग्र तेज. मग कृपा करोनी सहज आज्ञा देत शनीला. मग ग्रह आला रामचंद्रासी वनवास भोगिविला तयासी. आणि ग्रह येता सीतेसी रावणे चोरून पैनेले. रावणाच्या मंचका खालते नवग्रह होते पालथे. त्यावरी मंचक ठेवून निरुते रावण पहुडे नित्यकाळी. मग तेथे आले नारद मुनी ते वदते झाले मज लागुनी. तू ग्रह श्रेष्ठ महाअभिमानी ऐसी दशा तुमची. तरी येथे तुमचे न काही चाले गरिबासी कष्टविता बळे. हे सामर्थ्य नव्हे आगळे उगाची पुरुषार्थ भोगिता. मग शनिवदे नारदासी आम्ही पालथे ते सोयीचे करवेसी. मग पाहे पराक्रमासी कैसा आहे तो दावीन. नारद म्हणे मी ऐसे करीन ऐसे बोलोनी वचन. मग रावणापाशी जाऊन सांगे तयासी विचार. म्हणे ग्रह पालथे घालून मंचकी निद्रा करसी रात्रंदिन. परी ते अनुचित असे जाण वैरियांच्या उरावरी पाय द्यावा. ते वचन रावणा मानिले मग पालथे ते सोयीचे केले. मग तेथे काय वर्तले ते परिसावे सज्जनी. दृष्टी फिरवता शनैश्वर षण्मासात सहपरिवार. निर्दाळी श्री रामचंद्र पुत्रपौत्रांसहित पै. हरिश्चंद्रासी आला शनी 12व्या अति क्रूरस्थानी. पीडिता झाला कौशिक मुनी राज्यभ्रष्ट तो केला. पुढे अति दुःख दिधले तयासी. स्त्री पुत्रादी घातले विक्रयासी. स्वये विकला डोंबासी तेथेही जाचिले बहुत. ऐसे कष्टविले राजोत्तमा दमयंती प्राण मनोरमा. दुःख दिदले हे विक्रमोत्तमा पीड येली दमयंती. ग्रह आला इंद्रराया भोगिली गौतमाची जाया. भगांकित झाली सर्व काया ऋषिशापे करुनिया. ग्रह आला चंद्रासी स्पर्श केला गुरुपत्नीसी. कलंक लागला चंद्रासी ऐसे झाले जाणपा. ग्रह आला वसिष्ठासी क्षय झाला शतपुत्रांसी. तैसेच पीडिले पराशरासी मत्स्यगंधा भोगिली. पांडव ग्रहदशा भोगत राज्य हरोनी गेले वनात. कौरवांचा क्षय केला क्षणात ग्रह येता तत्काळी. तैसाची श्रीकृष्णासी ग्रह आला सेवंतकाचा डाग लागला. तो कोणत्या कारणे निघाला हरिविजयी ती कथा.
मग कृष्ण म्हणे शनैश्वर तू महासमर्थ होसी खरा, सर्वत्रांसी तुझा दरारा, देवदानवादिकांसी ऐसे देवादिकांसी त्रासिले, त्यात तुझला काहीसे दुःख दिले, किंचित चमत्कारासी दाविले, समजावया तुझ लागी. मग विक्रम उठे झडकरी, साष्टांग नमस्कार करी, धन्य शनैश्वरा अवधारी, पावन केले मज लागी. आता मी तुझं अनन्य शरण, कृपा करी अनाथा लागून, हेची द्यावे वरदान, न पीडी प्राणी मात्रासी. मग शनी म्हणे विक्रमासी, धन्य तू परोपकारी होसी, परपीडा निवारतोसी, उपमा नाही तुझ लागे. तेव्हा प्रसन्न झाला शनैश्वर, रायासी देता झाला निजवर, हा ग्रंथ श्रवण पठण करी जो नर, तयासी पीडा न करी मी, भावे करिता श्रवण पठण, आदरे ग्रंथ संरक्षण, त्यासी रक्षी मी रात्रंदिन, कृपा करीन सर्वथा. जो का श्रवण पठण न करी, आणि ग्रंथाची हेलना करी, तया नराच्या शरीरी पीडा फार करीन मी. श्रवण पठणाचा ऐका विचार, नित्य अथवा शनिवार, श्रवण पठण करी जो नर, उपोषणे अतिसंतोषे. जरी न करवे उपोषणासी, तरी श्रवण करावे अहर्निशी, तेणे संतोष मम मानसी, मग पीडा न करी तत्वता. हे वचन माझे नेमस्त, विक्रमासी भाष देत, त्या नरासी मी भाग्यवंत, करीन जाण निर्धारे. ऐसा वर देऊनी रायासी, शनिदेव गेले निजस्थानासी, पुढे कथा वर्तली कैसी, ती श्रवण करावी श्रोते हो. राजकन्येच्या माडीवर विक्रमासी भेटले शनैश्वर, तेव्हा रायाचे दिव्य झाले शरीर, जैसा सूर्य प्रगटला, तव चंद्रसेन राव आला, पाहे तव देखे विक्रमाला, जैसा मदनाचा पुतळा तटस्थ झाला मानसी. मग ते पद्मसेना राजकुमारी, राया विक्रमातेवरी, रावपुसे ते अवसरी, आपण कोण महाजन, विक्रम वदे साचार, मी तुमचा असे चोर, श्रीपती वैश्य सावकार, बोलवा आधी तयासी. तव ते धावली सेवकांची मांदी, वैश्य बसला होता गादी, म्हणती बोलविले राये आधी, सत्वर तेथे चलावे. वैश्य उठला झडकरोनी, येऊन रायासी करी नमन, राव म्हणे वैश्या लागून, हाची तस्कर होय की. वैश्य म्हणे रायासी, आता चला मम मंदिरासी, अवश्य म्हणून वेगेसी, चित्रशाळेसी पातले. तव चित्रीचा निर्जीव हंस, जेणे गिळले होते हा रास, तो पुन्हा उगाळी सावकास, जैसा होता तैसाची. हार उगाळिता हंसाने, तो पाहिला सर्वजने, हे आश्चर्य सकळांकारणे, म्हणती हे अघटित. म्हणे मग तो वैश्यवाणी, बहुसंतोषला निजमनी, कन्या अर्पून चरणी विक्रमाच्या लागला. जन म्हणती अघटित कला, निर्जीव चित्रे हार गिळला, दोष लाविला महापुरुषाला, ते आजी कळून आले. चंद्रसेन पुसे विक्रमासी, आपण राहता कोणे देशी, कोण नाम कोणे वंशी, जन्म तुमचा सांगावा. तव विक्रम म्हणे चंद्रसेना, काय पुससी विचक्षणा, मी असे उज्जयिनीचा राणा, नाम माझे विक्रम. ऐसे ऐकता राजेश्वर, घाली साष्टांग नमस्कार, म्हणे अन्याय घडला थोर, कृपा करी दयाळा. तेव्हाच की असते श्रुत, तरी कष्ट का होते प्राप्त, न कळता झाले अनुचित, त्यासी उपाय कायसा. विक्रम म्हणे राजेश्वरा, हा आमच्या ग्रहदशेचा फेरा, पूजन न केले शनैश्वरा, म्हणून कष्ट पावलो. तव ग्रह नव्हता सानुकूळ, म्हणून तव बुद्धी विकळ, आता ग्रह झाला सानुकूळ, म्हणून ऐसे वदितोसी. असो रायाने सोहळा केला फार, फोडिले द्रव्याचे भांडार, धर्म केला अपार, याचक जन संतोषती. मग तो तेली बोलविला, विक्रमे तयासी नमस्कार केला, एक देश तया देवविया, सुखी केला तये वेळी. चंद्रसेन हर्षभरित, म्हणे मम भाग्यासी नाही अंत, विक्रम जोडला जामात, धन्य मी एक संसारी. ऐसे करिता एक मास, झाला राया विक्रमास, मग पुसोनिया चंद्रसेनास, आज्ञा मागतसे नृपती. मग चतुरंग दळ सिद्ध करूनी, हत्ती घोडे दासदासी जाण, देश पट्टणे ग्राम देऊन, जामातासी बोळविले. तव त्या सावकारे आपण, नाना वस्तू अनर्घ्यरत्न, विक्रमासी देऊन बोळवण केली कन्येची. असो सवे देऊनी दळभार, घेऊनी दळभार, उज्जैनीसी आला राजेश्वर, नगर शृंगारिले सत्व, अति आनंद होतसे. मग सुमुहूर्त पाहुनी, विक्रम बैसवला सिंहासनी, याचक तृप्त केले दानी, चिंता चित्ती असेना. मग हे शनैश्वर व्रत राजा विक्रम आचरित, पीडा गेली समस्त शनी प्रसादे करोनी. ही महाराष्ट्र भाषेची कथा, परी अर्थाविषयी नाही न्यूनता, यथामती वर्णिली तत्वता, श्रवण करा भाविक हो. हा ग्रंथ करिता श्रवण, सकळ विघ्ने जाती निरसून, ग्रहपीडा अति दारुण, न बाधे कदा कल्पांती.
ऐकता कथा नवग्रहांची, येणे पीडा निवारे क्लेशांची, वार्ता ही नवरे दुःखाची, कृपा करती ग्रह सर्व. श्रवण पठणी निदिध्यास, लेखक पाठक सर्वांस, ग्रंथर संरक्षितयांस, क्लेश विघ्नेन बाधती कदा. ही शनैश्वराची ख्याती, केवळ शनैश्वराची मूर्ती, अहर्निशी जे का ध्याती, त्यासी संरक्षी शनिदेव. सकळ दुःख दरिद्र, येणे निरसेल समग्र, भावे श्रवण करता साचार, फळ प्राप्त तयांसी. म्हणे त्या तात्याजी महिपती, हे प्रीती पावो शनैश्वराप्रती, कृपाळू तो उग्र मूर्ती, निर्विघ्न करी सर्वांसी. इति श्री शनैश्वराची कथा, त्याचा तोची वदविता, आपुली तो माईक वार्ता, करविता श्री पांडुरंग. इति श्री शनैश्वर महात्म्यम संपूर्णम.